त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 8 सॉल्व करणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटी डज नॉट चेंज ड्यू टू डॅम्प ऑसिलेशन. तर डॅम्प ऑसिलेशनमध्ये कोणती क्वांटिटी चेंज होत नाही ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. तर हा क्वेश्चन 2016ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे ते आहे ए अँग्युलर फ्रिक्वेन्सी, बी ऑप्शन टाइम पिरियड, सी ऑप्शन इनिशियल फेज, डी ऑप्शन अँप्लिट्यूड. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे चला तर डिस्कस करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेलं आहे खालीलपैकी कोणती क्वांटिटी जी चेंज होत नाही इन डॅम्प ऑसिलेशन. तर डॅम्प ऑसिलेशनमध्ये कोणत्या क्वांटिटी चेंज होत नाही ते आपल्याला बघायचं आहे. तर व्हॉट इज डॅम्प ऑसिलेशन तर त्याच्यावरती डिस्कस करू. आपण या ठिकाणी एक्स ॲक्सिस घेतलं आणि वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवरती आपल्याला टाइम घ्यायचं आणि वाय ॲक्सिसवरती काय करायचं आपल्याला अँप्लिट्यूड घ्यायचं आहे. ओके. सुरुवातीला ज्यावेळेस तुमचा टाइम 0 असेल त्यावेळेस याचं जे ऑसिलेशनची अँप्लिट्यूड आहे ती काय असणार सगळ्यात मॅक्झिमम असेल. पण जसं जसं टाइम इन्क्रीज होणार आहे तसं तसं याचा अँप्लिट्यूड काय होणार तर रिड्युसिंग फॉर्मॅटमध्ये असेल आणि फायनली कुठेतरी जाऊन ती काय होणार तर 0 होणार आहे. मग या केसमध्ये तुमचं अँप्लिट्यूड जे आहे ते काय होतंय चेंज होत आहे. अँप्लिट्यूड काय फिक्स राहत नाही. तर याने विचारलं की कोणती क्वांटिटी आपलं चेंज होणार नाही. तर याच्यात जे फर्स्ट ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला त्या अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी याचं चेंज होणार नाही. अँग्युलर फ्रिक्वेन्सीचा अर्थ काय ओमेगा. आणि या ठिकाणी जर बघाल तर हा फेज जो आहे तो कंटिन्युअसली काय राहिला चेंज होऊ राहिला. म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी तुमचा काय होतोय चेंज होतोय. म्हणजे ए ऑप्शन जे आहे ते आपलं या ठिकाणी येणार नाही. याचा बी जे ऑप्शन आहे ते बी म्हणजे काय टाइम. टाइम पिरियड दिलेला आहे तुम्हाला आणि या केसमध्ये टाइम पिरियड कोणाचाच फिक्स नाहीये. म्हणजे ही पण क्वांटिटी काय राहिली चेंज होऊ राहिली. म्हणजे ए पण ऑप्शन या ठिकाणी पॉसिबल नाही. सी ऑप्शन जे दिलेलं आहे तर सी ऑप्शन दिलेलं आहे इनिशियल फेज. सुरुवातीचा जो फेज आहे तो आणि इनिशियल फेज जो आहे तो या ठिकाणी फिक्स असणार आहे. इनिशियल जो असेल तो म्हणजे ही जी क्वांटिटी आहे ती चेंज होणार नाही. म्हणजे ऑप्शन जे असणार आहे ऑप्शन सी आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे. आणि डी ऑप्शन जे दिलेलं आहे ते दिलेलं आहे तुम्हाला अँप्लिट्यूड दिलेलं आहे आणि डॅम्प ऑसिलेशनमध्ये अँप्लिट्यूडच चेंज होतोय. म्हणजे हे पण ऑप्शन या ठिकाणी पॉसिबल नाही. मग या क्वेश्चनचं जे ऑप्शन असणार आहे ते ऑप्शन सी असेल. म्हणजेच काय इनिशियल फेज या ठिकाणी चेंज होणार नाही.